हाय फ्रेंड्स, अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल 2 भन्नाट शेक, एकदम फुल क्रीमी आणि सुपर टेस्टी. पहिला आहे कोकोनट व्हॅनिला शेक आणि दुसरा आहे एकदम रिच स्पेशल मिल्क शेक. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दोन्ही रेसिपी जबरदस्त आहेत. सर्वात आधी घेऊया ताजं नारळ. नारळ फोडून त्याचं पाणी काढून घेऊ. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्यातले पीस करून त्यावरची स्किन आपल्याला काढून घ्यायची आहे. खूप क्लीन करायचं आहे आपल्याला त्याचे पीसेस आणि त्याचे छोटे छोटे पीस करून आपल्याला ते मिक्सरच्या ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आतलं खोबर काढून छोटे पीस करून. आता तुम्ही इथं बघू शकता की मी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि 2 स्पून व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे. 2 स्पून घ्यायची व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे इथं बघू शकता अशी पेस्ट तयार झालेली आहे. छान स्मूथ वाटून घेतलेलं आहे मी ते. ग्लासमध्ये आईस टाकून घेत आहे आणि त्यामध्ये जी स्मूदी आपण केली होती ती आपल्याला टाकायची आहे आणि वरून बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता आपला कोकोनट व्हॅनिला शेक तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा शेक? प्लीज मला कमेंट करून सांगा. आता बनवूया एकदम रिच आणि क्रीमी मिल्क शेक. घरच्या घरी हॉटेलसारखा टेस्ट, काजू बदाम आणि कस्टर्डचा परफेक्ट कॉम्बिनेशन. एकदा बनवा की पुन्हा पुन्हा कराल. चला तर सुरू करूया. तर इथे मी सर्वात प्रथम एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ते हलवत राहायचं आहे आपल्याला. तर मी इथे आता एका साईडला काजूचे पीस घेतलेले आहे आणि थोडे बदाम घेतलेले आहेत आणि तो 1 चमचा साखर घेतलेली आहे. ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण दुधात टाका आणि छान हलवा. हलवारपणे हलवून घ्यायचं. आता कस्टर्ड पावडर प्लस दूध मिक्स करून घ्या आणि त्याच्या गुठल्या होऊ देऊ नका. छान हलवा. तर इथे तुम्ही बघू शकता मी कशी हलवत आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपलं तयार झालेलं आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे दुधात मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्या गुठल्या होऊ द्यायच्या नाहीत. हलक्या हाताने छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर एका साईडला मी आता सब्जा भिजू टाकत आहे. ते सब्जा आपल्याला ह्या शेकमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी सब्जा तयार करून घेतलेला आहे आणि आपलं इथं शेक पण तयार होत आहे. तर मी आता एका बाउलमध्ये ते शेक काढून घेते. त्यानंतर आपल्याला बाउलमध्ये टाकल्यानंतर हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. 10 मिनिटं गार होण्यासाठी आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं मिल्क आता गार झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा सब्जा टाकून घेतलेला आहे आणि ते पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता काय रिच आलेला आहे आपल्या शेकला. तर तुम्ही इथे बघू शकता आपला शेक तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.